हवामान खात्याने यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवली असताना सध्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यातच उन्हाळी धान पिकाची कापणी व मळणी सुरू झालेली असताना अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र बेपत्ता असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खरीप हंगामामध्ये खरेदी केंद्र 2 महिने उशिरा सुरू झाले असून निदान उन्हाळी हंगामासाठी दिरंगाई होऊ नये अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. भंडारा जिल्ह्यात यंदा 48,923 हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून सध्या धान कापणी व मळणीला प्रारंभ झाला आहे. परंतु जिल्ह्यात पणन महासंघाचे शासकीय खरेदी विक्री अद्यापही सुरू झालेली नाहीत. तर शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान विकावी तर कुठे हा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे तत्काळ धान्य खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. माझे नाव शुभम कुर्लिक वैद्य, मी बोतलीला राहतो. माझी 2 एकर शेती आहे. मी उन्हाळी धान हर वर्षी लावतो, या वर्षी पण लावलं. पण कसे आम्ही धान जगवलो आणि धान आता कापणीला आलेलं आहे, कापणीला घेतलेलं आहे. आता मग हा पाणी पण येत आहे, तर हा धान कापला तर मग हा ठेवायचा कुठं, आणि ठेवायला म्हणजे पाणी पण येत आहे, मोसम खराब आहे, पाणी येत आहे. तर मग हे आपले केंद्र जे आहेत ते धान खरेदी केंद्र चालू करण्यात यावे अशी माझी मागणी आहे. आणि धान ठेवायला जागा नसल्यामुळे आम्ही प्रायव्हेटमध्ये कॉल केलो तर नुकसान होते, आमचा कमी पैशामध्ये आमचा धान जातो. त्यासाठी हे गव्हर्नमेंटच्या खरेदी केंद्र हे चालू करावे.